नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहितीये जे हुशार लोक आहेत ते लगेच म्हणणार काय हो आज क्रिकेटचं नाव नाही घेतलं, कारण आजची क्लिप ही क्रिकेटवर नाहीच आहे. एका भल्या मोठ्या महाकुंभाविषयीची आजची क्लिप आहे, तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन वेले क्रिकेट अँड बियॉन्ड. खूप जण मला काही लोक म्हणजे कुचकेपणाने म्हणतात, अहो क्रिकेट केवढूसा खेळ आहे, कशाला त्याच्या पाठीमागे लागतात, 8 देश खेळतात. 100% सत्य आहे, अजिबात नाकारण्यासारखी गोष्ट नाही. फुटबॉलच्या तुलनेमध्ये क्रिकेट एवढूसा आहे, एवढूसा, कारण या वर्षीच्या किती 100-150 देश फुटबॉल खेळत असले तर त्याच्यापैकी 48 देश या वेळच्या फुटबॉल म्हणजे फिफा वर्ल्ड कप मध्ये सामील होणार आहे. त्या मानाने क्रिकेट हे किती आहे, छोट आहे. फक्त हे म्हणत असताना एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, अमेरिकन फुटबॉल फक्त अमेरिकेत खेळला जातो तरी त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणलं जातं. त्यांना जो संघ सुपर बॉल जिंकतो त्याला वर्ल्ड चॅम्पियन म्हणलं जातं. त्या देशामध्ये तो खेळ प्रसिद्ध आहे, आपल्या देशामध्ये क्रिकेट प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये रागलोप करण्यासारखं काही नाही. परंतु मला तर असं वाटतं, कदाचित माझं मत तुम्हाला पटणार नाही, परंतु जर का विचार केला तर ऑलिम्पिक पेक्षा, मी मोठं विधान करतोय, लहान तोंडी मोठा घास, मला माफ करा, परंतु ऑलिम्पिक पेक्षाही कदाचित भावनिक दृष्ट्या वर्ल्ड कप फुटबॉल जो आहे तो जास्त धमाल उडवतो. त्याचं कारण असं आहे की मान्य आहे की ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष असतं, विविध खेळांमध्ये ते भाग घेतात, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जगभरातले लोक सामील होतात, प्रत्येक देशाचं प्रतिनिधित्व मोठ्या अभिमानानं करतात. आपलं सुद्धा लक्ष असतं की भारताचे खेळाडू त्याच्यात काय कामगिरी करतायत. अशाला मग नीरज चोप्रा जेव्हा गोल्ड मेडल मिळवतो तेव्हा उत्साहाचं भरता येतं, अभिनव बिंद्रा जेव्हा गोल्ड मिळवतो उत्साहाचं भरता येतं. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की तरीही आपलं त्याच्याकडे लक्ष असतं. इन्व्हॉल्वमेंट हे लोक जे बघतात वर्ल्ड कप फुटबॉलचं नक्कीच वेगळं आहे, कारण या वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये प्रेक्षक हे कुंपणावर बसून छान खेळाचा आनंद वगैरे नाही, इतके भावनिक दृष्ट्या इन्व्हॉल्व असतात की ते बघण्यासारखं असतं. जगभरातले लोक हा वर्ल्ड कप फुटबॉल बघायला 4-4, 6-6 वर्ष प्लॅनिंग करतात. त्याचं कारण साधं आहे की त्यावेळेला वर्ल्ड कप फुटबॉलची जी दरवेळची तिकीट असतात भयानक महाग असतात. त्यावेळेला तुम्हाला त्या शहरामध्ये राहायचं असलं तर प्रचंड महाग असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला पैसा मजबूत सेव्ह करायला लागतो ज्या वेळेला तुम्ही वर्ल्ड कप फुटबॉलला जाऊ शकता. मग ह्या वेळचा वर्ल्ड कप फुटबॉल तर मेक्सिको मध्ये चालू होणार आहे, अमेरिकेत होणार आहे, काही सामने कॅनडात सुद्धा होणार आहे. त्यामुळे तो जो भाग आहे अख्खा अमेरिकन खंडाचा, साऊथ अमेरिका, मेन अमेरिका या खंडाचा अख्खा भाग त्याने व्यापला जाणार आहे. आणि याच्यामध्ये 1 ना 2, 48 यावेळेला 48 संघ भाग घेत आहेत. 12 ग्रुप्स आहेत, प्रत्येकी 4चे 12 ग्रुप्स आहेत आणि त्याच्यामध्ये ही सगळी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर, अहो साधं बक्षीस जर का तुम्ही बघितलं आजच्या पेपरामध्ये सकाळच्याच मी वाटलं $65 कोटी सगळी मिळून बक्षीस आहे. त्यामुळे हा जो कारभार आहे हा अति प्रचंड मोठा आहे, अति प्रचंड मोठा. आणि ह्याच्यामध्ये एक खेळाडूंवरती जे लक्ष असतं, त्यांच्याकरता जे त्यांचे चाहते जीव टाकतात, ते म्हणजे अमेरिकेमध्ये, मेक्सिकोमध्ये ऑलरेडी फुटबॉल फीवर नाही, फार अगदी म्हणजे वातावरण फुटबॉलमय होऊन गेलेलं आहे. त्यातनंही भारतीय वेळेनुसार आज पहाटे, परंतु लोकल टाइम नुसार सकाळी असे हे सामने चालू होत आहेत. आणि दररोज 2 किंवा कधी कधी 3 सामने सुद्धा होणार आहेत. काजू खाऊ का बदाम खाऊ अशा पद्धतीचा प्रकार होणार आहे. कारण एक सामना, ह्याच्यातले काही सामने खूपच मोठे असतात. मान्य आहे की जेव्हा ब्राझील खेळतं, अर्जेंटिना खेळतं, फ्रान्स खेळतं, स्पेन खेळतं, त्यावेळेला लोकांना जास्त वेळ लागतं. परंतु बाकीचे संघ सुद्धा जे आहेत ते अजिबात छोटे नाहीये. क्रोएशियाची लोकसंख्या कमी आहे, पण तू दरवेळेला ते बाजी मारतात, शेवटच्या 8 मध्ये असतात, शेवटच्या 4 मध्ये असतात. आणि याच्यामध्ये अजून एक लक्ष आपलं असतं आणि ते म्हणजे आपापल्या हिरोज कडे. कारण हे हिरो बाकी पुढची 4 वर्ष हे आपापल्या क्लब्स कडून खेळत असतात. मग तो मेसी असू देत, तो रोनाल्डो असू देत, तो किलियन एम्बापे असू देत. आणि यांच्याकडे लक्ष देत असताना, नेमार असू देत, यांच्याकडे लक्ष देत असताना जेव्हा बाकीचे खेळाडूंकडे आपण विचार करतो तेव्हा ते सुद्धा कमी नसतात. मग हालंडचा जर का तुम्ही विचार केला, जो मँचेस्टर सिटी कडनं खेळतो, त्याचा विचार केला, किंवा आत्ताच्या यमाल नावाचा एक स्पॅनिश खेळाडू आहे, अगदी तरुण खेळाडू आहे, परंतु त्याचं गारुड ऑलरेडी पसरलेलं आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलचे खेळाडू असे असतात की ज्यांची नावं स्थानिक क्लब्स मध्ये सगळ्यांना माहिती
माहिती असतात, जगभर पसरलेले नसतात, कारण आपलं लक्ष मेसी, रोनाल्डो, हालंड या लोकांकडे, किलियन एम्बापे या लोकांकडे असतं. आणि हे खेळाडू विविध संघांकडनं भरपूर फुटबॉल खेळत असतात आणि त्या त्या संघाचे ते हिरो असतात. त्यामुळे वर्ल्ड कप फुटबॉलची जेव्हा वेळ येते त्यावेळेला एकदम गोष्टी बदलतात. एकदम गोष्टी म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की देशाकरता खेळण्याचा जो अभिमान असतो, मेसीचं उदाहरण घ्या. मेसीला फुटबॉलनी काय नाही दिलं, सगळं काही दिलेलं होतं. पैसा दिला होता, मान मरातब दिलेलं होतं, काय दिलेलं नव्हतं? वर्ल्ड कप फुटबॉल दिलेलं नव्हता. गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्याचं तेही स्वप्न साकारलं गेलं. अर्जेंटिना आणि फ्रान्सची मॅच अजूनही मनामध्ये आपल्या वसलेली आहे. किती अटीतटीचा सामना, दरवेळेला माग पुढं तो होत होता आणि शेवटी पेनल्टी शूटआउट मध्ये गोष्टी गेल्या आणि मेसीचं स्वप्न साकारलं गेलं. या वेळच्या वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये वेगळं होणार नाहीये, कारण हे खेळाडू आखो का तारा जरी असले तरी हे लक्षात घ्यायला पाहिजे की 4 वर्षांनी ते आता वयस्कर झालेले आहेत. याच्यामधल्या दुखापती म्हणा, दमसास म्हणा, स्किल म्हणा आणि या सगळ्यांचं अंगावरती घेऊन तुम्हाला वर्ल्ड कप फुटबॉल खेळायचा असतो. त्यामुळे तरुण खेळाडूंकडे सुद्धा तेवढंच लक्ष देऊयात. आपले जे हिरोज आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देऊयात. आणि थोडस एक लक्षात घ्या, म्हणजे प्रयत्न असा केला गेलेला आहे की जगाच्या दृष्टीने हे सामने बघता यावेत म्हणून थोडस प्लॅनिंग झालेलं आहे. युरोप, अमेरिका हे 2 जे खंड आहेत याच्यातलं जास्त डॉमिनन्स असतो. वर्ल्ड कप फुटबॉल कडे जर का त्या 48 संघाकडे तुम्हाला नाव दिसलं, अर्थात एशियातले संघ असतात, आफ्रिकेतले संघ असतात, आफ्रिकेतले संघ सुद्धा काही कमाल खेळतात, परंतु अमेरिका म्हणजे लॅटिन अमेरिका, मी म्हणतोय लॅटिन अमेरिका आणि युरोप यांचा जो डॉमिनन्स असतो तो बघण्यासारखा असतो. त्यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने, त्यांच्या फॅन्सच्या दृष्टीने हे जास्त खेळाचं प्रक्षेपणाचं तंत्र हे केलं जातं. झीनी मोठी उडी मारलेली आहे, नवीन चॅनल काढलेला आहे आणि त्या नवीन चॅनल वरती हे सामने दिसणार आहेत. थँक्स झी, कारण त्या मानाने भारतामधले सामने जे टीव्ही मध्ये दिसणार आहेत त्याच्याकरता प्रचंड मोठं सबस्क्रिप्शन हे त्यांनी लावलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांचेही धन्यवाद मानूया. काही सामने थोडेसे 11, 11:30 रात्री आहेत, काही सामने पहाटे 5:30-6 आहेत. त्यांच्या हिशोबाने आपल्या हिशोबाला थोडस मॅच करायचा प्रयत्न केलाय, पण थोडेसे काय म्हणतात तसं जागरण झालं तरी चालेल, सकाळी उठायला लागलं तरी चालेल. मी तर या सामन्यांचा आनंद घेणार आहे. काही इथं घेणार आहे, काही वेगळ्या जागी घेऊन घेणार आहे, त्याचा सगळा अहवाल तुम्हाला देणार आहे. क्रिकेट सारखा मी सारखा फुटबॉलचा अहवाल देणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की सांगतो, या खेळाचं प्रेम मला प्रचंड आहे. आमचा एक फुटबॉलचं गँग आहे. BMCC माझं पुण्यातलं जे कॉलेज आहे, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, तिथे आमची गेले 25-30 वर्ष जुनी गँग आहे जी आम्ही फुटबॉल खेळत होतो. आता थोडंसं ते व्हॉलीबॉल वरती आलेलं आहे, पण तरीही खेळाचं प्रेम, या फुटबॉलचं गारुड माझ्या मनावरती सुद्धा तेवढंच आहे. थोडस तोडकं मुडकं का होईना खेळलेलं असल्यामुळे फुटबॉल हा जास्त एन्जॉय करता येतो, कारण त्याच्यातलं पासिंग, त्याच्यातलं डॉजिंग, त्याच्यामधल्या इंजुरीज याची थोडीशी जाणीव ही फुटबॉल खेळलेला असल्यामुळे मला सुद्धा आहे. त्यामुळे याचा खेळाचा आनंद घेऊया. तुमची फेवरेट टीम कुठली आहे? माझी फेवरेट टीम असं काही नाहीये, कारण वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये भारताचा संघ नाहीये. त्यामुळे रिलॅक्स करायचं आणि उत्तम फुटबॉलचा आनंद घ्यायचा ही माझी भूमिका आहे. परंतु कित्येक तरुण असे आहेत, कित्येक फुटबॉल प्रेमी असे आहेत की ज्यांची फेवरेट टीम असते. काही जणांची आर्सेनल असते जी इतके दिवस चांगलं खेळत नव्हती, यावेळेला आर्सेनल चांगले खेळले तर उधाण आला, आनंद आला. मँचेस्टर युनायटेड गेले कित्येक दिवस चांगला परफॉर्मन्स करत नाहीये, मँचेस्टर सिटी जास्त परफॉर्मन्स करते, पण तरीही मँचेस्टर युनायटेडच्या फॅन्सचं त्यांच्यावरचं प्रेम कमी होत नाही. आता मात्र गोष्ट बदलली आहे. तुमचा फेवरेट संघ कुठला आहे मला नक्की कळवा. तुमचा हिरो कोण आहे? इनफॅक्ट मला हे पण सांगा की यावेळेला अजून कुठल्या तरुण खेळाडूंवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. जसं मी यमालचं नाव घेतलं तसे तुम्ही अजून मला सुचवा खेळाडू की ज्यांच्याकडे नाव ठेवायला पाहिजे. पण एक म्हणतो, हा खेळाचा महाकुंभ आहे. क्रिकेट, ऑलिम्पिक याच्या थोडस वरती आहे असं मी म्हणेन. ऑलिम्पिकच्या वरती म्हणत असताना मी मोठा धोकापत करतोय, तरीही माझं मत मांडतोय. तुम्हाला हे मत पटतंय की नाही मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.